जोग महाराज भजनी मठ इगतपुरी, हा इगतपुरीमध्ये मठ झाला. ज्यांच्या योगे झाला ते सगळे इगतपुरी संबंध झाले. लक्ष्मीबाबा इगतपुरी करत होते, बंकटस्वामी महाराज घुटीमध्ये राहत होते, ते तिचा संबंध होता. आणि जोग महाराज आपले भावांच्या निमित्त तिथे जात होते. अशा तऱ्हेनं यांचा संबंध इगतपुरी जडल्यानंतर लक्ष्मीबा महाराज आणि बंकटस्वामी महाराजांनी त्यांची दीक्षा घेतली जोग महाराजांची. आणि त्यांच्याकरता जोग महाराज त्यांचे पाठसुद्धा घेत असत. व्यंकट महाराज होते, आणखीन असे बरेच 2-4 लोक, 5-10 लोक होते. आपल्या तळेगावचे चिमाजी बुवा असे होते, बरेच लोक बसत असत. महाराज तिथं त्यांना सांगत असे, म्हणजे पहिली संस्था आहे इगतपुरीची, ध्यान ठेवा, काय विसरू नका. पहिली वारकरी संस्था निर्माण झाली कुठं? इगतपुरी या ठिकाणी. आणि तिथं तयार झाले लक्ष्मण महाराज आणि बंकटस्वामी महाराज. आणि त्यांनी अपेक्षा केली संस्था काढण्याची जोग महाराजाजवळ. महाराजांनी त्यांची इच्छा लक्षात घेऊन होकार दिला आणि नंतर आळंदीला संस्था निर्माण झाली. आळंदी संस्था मागची आहे. हां, दुसरा महत्त्वाचा भाग असा, लोकांकरता त्यांनी माघ शुद्ध दशमीचा महोत्सव सुरू केला. केवळ त्या भागातल्या लोकांकरता. मला वाटतं कीर्तनाला सुद्धा बरीच लोक त्या भागातलेच आहेत. हां, काय का, चला आज बाबाचं कीर्तन आहे, चला. अशा तऱ्हेनं या लोकांकरता सुरू केलं कीर्तन, हे आपल्या सप्ताह. आणि तो सप्ताह प्रथमतः आळंदी संस्थेची लोक चालवित होते. अगदी त्यांची व्यवस्थासुद्धा नव्हती. काही ठिकाणी आपल्या नाशिक रोडला गबाजी बुवांनी सप्ताह सुरू केला. त्याच्यानंतर आम्हीसुद्धा पाडळ सप्ताह सुरू केला. लोक थांबायचे, आळंदीची सगळी मंडळी, आणि ते सगळं सप्ताह पार पडत असत. म्हणजेच वारकरी शिष्य संस्थेतून जो जोग महाराज सप्ताह सुरू केला, तो सप्ताह टिकवण्याकरता त्या लोकांनी पहिला प्रयत्न केला. हो, आणि तिथल्या जो मठाधिपती असतो त्याचंसुद्धा काम हेच, त्या सप्ताहाचं पूर्तता करणे. दुसरं काही कार्य नव्हतं. कोणी शिक्षण संस्था नाही, काही नाही, काही नव्हतं. फक्त त्यानं वर्षातून येणारा सप्ताहाचं पाहायचं. पावले लोक यायचे, तो सप्ताह करायचे. आपले आळंदीतून लोक यायचे, सगळे सप्ताह करायचे. प्रामुख्यानं त्या सप्ताहाचे वतनदारी आपले समजत होते वारकरी संस्था, सगळे यायचे. अलीकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. हां, ठीक आहे, दुर्लक्ष झालं नाही, थोडं सप्ताह व्यवस्थित चाललं आहे म्हणून त्यांनी आपलं कानाडोळा केला. काय चालले बाबा, आता काय हरकत, आपलं काही जायलाच पाहिजे असं काही नाही, असं असतं. परंतु आतापर्यंत 124 सप्ताह झाले. आता या 24 सप्ताह होईल आणि 25व्या वर्षी 125वा सप्ताह येणार आहे. आणि तो सर्वांना आपल्याला करावा लागणार आहे. मी जरी तिथं असलो तरी मी करणारा नाही, तुमच्या बरोबर करणार. तुम्ही सगळे असले तर करणार. तुम्ही सर्वांनी त्याला भाग घेतला पाहिजे, सर्व काही दिलं पाहिजे, सर्वांनी आलं पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे. कुठे कीर्तनकार बुवा महाराष्ट्रातले जेवढे काही ते सगळ्यांनी तिथं यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गाणारे आहेत, वाजणार आहेत, त्या सगळ्यांचा एकच आहे संस्था कारण, बारगी संस्था.
जोग महाराजांची संस्था काढली नसती तर हे कोणीच झालं नसतं. कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काय नाही. म्हणून जोग महाराजांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर सर्वांवर. आपलं जे ऐकायला मिळतं, करायला मिळतं, सर्व काही करता येतं, ते सगळी त्यांची कृपा. म्हणून त्यांचा हा 125 वर्षाचा सप्त चालला तो यावेळेला चांगला दणदणीत करावा असं माझं मानस आहे. काही चुकीचं आहे काय? नाही, मी ही भावना धारण केलेली माझी चुकीची आहे का? चुकीची असेल तर मी बंद करतो. काय हे करायचं ठरलं चुकीचं आहे का? सर्वांच्या इच्छेतून व्हायला पाहिजे आणि सर्वांनी यायला पाहिजे आणि सर्वांनी हातभार लावला पाहिजे. त्यावेळेला हे सगळं होईल आणि सर्व यावेत अशी माझी इच्छा आहे. मी त्याप्रमाणे कार्याला लागतो आहे. आपण सर्वांनी तिथं उपस्थित राहावं आणि त्याला योग्य योगदान द्यावं हीच माझी सर्वांनी विनंती आहे. भगवान करो तुम्हाला सर्व बुद्धी निर्माण हो का. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य. पुढं काय घातली या भय नरका जाणी, तर ध्यान ठेवा. म्हणून सर्वांनी यावं. जळते संचित ऐशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाची पाय वेळोवेळा मनी ध्याय. काय नेदी कर्म घडो, कोठे आड राणी पडो. तुका म्हणे मळ राहो नेदी ताप जाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. विठ्ठल चळते संचित ऐशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. या आनंदिस्त ठाणी हा समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी समाज जमलेला आहे. कारण हा दिन ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा आहे आणि या निमित्तानं ही सर्व मंडळी येत असतात. अशा या भाविकांच्या पुढे माझ्याकडे कीर्तन करण्याचा योग आहे. असा आहे, म्हातारा मनुष्य आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की अभंग मी म्हटू शकलो नाही, त्याच्यात ते कडवं चुकलं. हो, मागच्या टाळकरी मंडळीने ते सुधारून दिलं. म्हणजेच या वेळेला कीर्तन करणं चूक आहे. पण काय करता, काही लोकांच्या आग्रहास्तव करावं लागतं आणि म्हणून हा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कीर्तनाकरता मी जो सेवेला अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय या अभंगात वैष्णवांच्या धर्माचं महत्त्व सांगतात. वैष्णवांच्या धर्माचं महत्त्व सांगतात. याचा अर्थच असा आहे, धर्म अनेकांच्या अनेक प्रकारे असतात.
सर्वांकरता धर्म सर्व सांगत नाही, अथवा सर्व लोक सर्व धर्माचे पालन करत नाही, पण आपल्या धर्माचं मात्र प्रत्येकानं पालन करायला पाहिजे. स्वधर्म जो आपला काय बापा तोच नित्ययज्ञ जानपा, अनुहिता तेत पापा रिग नाही. स्वस्य धर्म इति स्वधर्म. स्वतःचा जो धर्म आहे तो स्वतः मात्र पालन केला पाहिजे. विठ्ठल आणि कधीतरी केला पाहिजे नित्य यज्ञ जानपा, म्हणजे नित्य याचं पालन व्हायला हवं आहे. धर्माचं आपल्या जीवनामध्ये कायमचं स्थान असायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे का धर्मविमुख मनुष्य नसावा. विठ्ठल कसा असावा? धर्म सन्मुख असा धर्म असावा, मनुष्य असावा ज्याचं सर्व काही करणं धर्माला सामने ठेवून व्हायला पाहिजे. म्हणजे धर्माला सन्मुख ठेवून सर्व काही व्हायला पाहिजे आणि ते कायम व्हायला पाहिजे. एक क्षण सुद्धा धर्माच्या वेगळा जाऊ नये. एक क्षण जरी धर्माच्या वेगळा गेला तरी तो प्रमादी ठरतो. आणि धर्मान्न प्रमदितव्यम. धर्मासंबंधी कोणीच प्रमादी होऊ नये, म्हणजे चूक करू नये. याचा अर्थ असा आहे बिनचूक धर्माचं आचरण करावं. विठ्ठल कारण आपला धर्म आपण सोडायचा नसतो. आणि याबरोबर मी सांगतो की दुसरा धर्म धारण करायचा नसतो. हो, परधर्मो भयावह. दुसऱ्याचा धर्म हा भयकारक असतो. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेया. स्वधर्माचं रक्षण करत असताना मृत्यू आला तरी चालेल, पण परधर्माच्या बाबतीमध्ये जगणे सुद्धा उचित नाही. विठ्ठल याचा अर्थ धर्माला कायम आपण धारण केलं पाहिजे. धारयते धर्म हा किंवा धार्यते धर्म हा. धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात, किंवा धरती ते धर्म. जो धरतो त्या धर्म म्हणतात. कारण धर्म कधी धर्माने सोडलं तर आपण गेले. विठ्ठल याकरता धर्मो रक्षति रक्षितः. रक्षितः धर्म हा रक्षति. रक्षण केलेला धर्म तो आपलं रक्षण करत असतो. आणि म्हणून आपल्या रक्षणाकरता धर्माचं रक्षण केलं पाहिजे. विठ्ठल धारणा धर्मित्याहु धर्मेण विदिता प्रजा. धारणेतून धर्माची सिद्धी होते, धर्म मानला जातो. आणि धर्मेण विदिता प्रजा. प्रजा हा धर्मेण विधृता. प्रजा ही धर्मानं धारण केली जाते. विठ्ठल म्हणजे माणसाचं मानवत्व जे राहतं ते धर्मानं राहत असतं. आणि आपलं मानवत्व
राखण्याकरता धर्माचं रक्षण प्रत्येकानं केलं पाहिजे. ज्याच्या जीवनात धर्म नाही तो धर्मेने ना पशुभिस समान हा. जो धर्माच्या विरुद्ध आहे, ज्याच्या जीवनात धर्म नाही तो माणूस नाही, तो पशु म्हणजे जनावर आहे समजावं. एवढ्या सांगण्याचा अर्थ असा की धर्माचं रक्षण करायला हवं. आणि ते रक्षण बोलून होत नाही, वागून होतं. आज बोलणाऱ्यांचा तोटा नाही, माझ्यासारखे बोलतात की नाही, बोलणाऱ्याचा तोटा नाही, वागणाराचा तोटा आहे. खऱ्या अर्थानं धर्माप्रमाणे वागणं आचार पाहिजे. विठ्ठल तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी कैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी कैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती. स्वतः आचरण करून दाखवतात, आचरण करून घेतात असं नाही, आपण करून दाखव म्हणजे टाकतात म्हणजे आचरतात. म्हणून आचरणातून धर्माची सिद्धी होत असते. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाचं जीवन धर्म संबद्ध असावं, धर्माच्या विरुद्ध नसावं. पण अलीकडे बहुतेक वेगळंच असं पाहायला मिळतं. समाज हा वेगळा प्रकारचा वागताना दिसतोय. ऐकायला मिळत नाही असं नाही, ऐकायला तर भरपूर मिळतंय लोकांना. चांगले चांगले ऐकणारे बोलवतात माणसं, खूप पैसाही खर्च करतात, कारण अलीकडे चांगले बोलणारे जास्त पैशाने मिळतात. असं आहे, पैसे खर्च करतात. हां, परंतु घेतात असं जर म्हणत काही नाही. विठ्ठल विठ्ठल आपण तसं आचरण केलं पाहिजे. ऐकावी म्हणून कथा तैशी धरून राहे चित्ता. आपल्या चित्तात तिला धारण केलं पाहिजे. असे धर्माचं वैशिष्ट्य आहे, ध्यान ठेवा. महाराज या ठिकाणी धर्म सांगतात आणि तो वैष्णवांचा धर्म. कारण वैष्णवांचा धर्म सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, सर्वांच्या उपयोगाचा आहे म्हणून. विठ्ठल या धर्माचं सर्वांनी आचरण करावं, सर्वांना या धर्माप्रमाणे वागावं आणि सर्वांनी आपलं कल्याण करून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल सर्वांना आचरण्या योग्य आहे म्हणून सर्वांनी आचरण करावं
आणि आचरण केल्यानंतर सर्वांनी आपल्या कल्याणाला प्राप्त व्हावं. वैष्णवाचा धर्म कल्याणप्रद आहे, म्हणजे कल्याण करणारा आहे. विठ्ठल म्हणून महाराज विशेषत्वानं आपल्या धर्माचं वर्णन करतात. म्हणजे आपला धर्म विशेषत्वानं सांगतात. का? तो विशेष आहे म्हणून. त्याच्यात काही विशेषत्व नसतं तर तेवढा विशेषत्वानं सांगण्याचं काही कारणीभूत राहिलं नसतं. त्याचं विशेषत्व आहे म्हणून ते विशेषत्व तुम्हाला सांगतात. कसा धर्म आहे, कसा धर्म आहे अभंगाच्या पहिल्या. जळते संचित 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 ऐसी आहे धर्मानेत माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी आहे धर्मानेत ऐसी आहे धर्मानेत माझा विठोबाचे पाय माझा विठोबाचे पाय जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. कैशी आहे धर्मनीत? संजित जळते ऐशी धर्मनीत आहे. संतीचाचं वाटोळं करते अशी धर्मनीत आहे. विठ्ठल आणि हे फक्त काम वैष्णव धर्म करतो. कोणतं काम? संचित जाळायचं. बाकीचे धर्म संचित वाढवणारे आहेत आणि वैष्णवांचा धर्म संचित जाळणार आहे. विठ्ठल 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 विशेष आहे. संचित राहू देत नाही म्हणून हा धर्म विशेष मानला जातो. बाकीचे तुम्ही किती दान पुण्यादी करा, त्यांच्या योगानं संचित वाढलं जातं. मग वाढलं तर बिघडतंय काय? फार मोठं बिघडतं. संचित वाढणं म्हणजे त्याप्रमाणे जन्म घेणं आणि त्याप्रमाणे जन्म घेऊन ते संचित भोगणं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरी रूप त्याचे झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे
त्याची झाली अंगे हरी हो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बाकीचे धर्म जे आहेत ते वासना धरून उपासले जातात, म्हणजे ते धर्म केले जातात. कोणी वासनेशिवाय धर्माचं आचरण करतच नाही. तुम्ही बघा, त्या साईबाबाला फार लोक जातात. हां, आमच्या जवळच रस्त्याला तुफान गर्दी असते कायम साईबाबा, पण त्यातला एक सुद्धा निष्काम नाही. विठ्ठल सर्वांच्या ठिकाणी काहीतरी कामना आहे, म्हणजे हेतू स्फुरत ते धर्म जाणवतं त्यांचं. सगळे हेतू धरून जातात. मग हेतू धरल्यानंतर तो हेतू त्याचा पूर्ण होणं महत्वाचं आहे. मग काय केलं जातं, भगवान त्या संचितातला काही भाग काढतो आणि तो यांना भोगण्याकरता काढतो. त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध भोगतात म्हणजे जन्म घेऊन भोगतात. कारण भोगायचं म्हटल्यानंतर जन्म पाहिजे. भोगायतनम शरीरम, भोगाचं साधन शरीर धारण केल्याशिवाय भोग घेता येत नाही, घडत नाही. म्हणजे त्याच्याकरता जन्म घ्यावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल आणि कित्येकाचं संचित किती असेल काही सांगता येत नाही. डोंगरासारखी संचित असतील आणि अनंत जन्म घेणारी संचित असतात. आता अनंत जन्म घेणारी संचित आपल्याजवळ आहेत, तरी सुद्धा संचित वाढवलं जातं. आता हे संपणार केव्हा? बाकीचे धर्म जे आहेत ते सगळे वाढवणारे आहेत. लक्ष ठेवा, कोणत्याही धर्मानं दुसऱ्या धर्मानं संचित जुळत नाही, त्याचा नाश होत नाही. पण वैष्णवांच्या धर्म मात्र तो धर्म म्हणजे संचित राहत नाही. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा धर्म म्हणण्याचं कारण वैष्णव त्याला धारण करतात म्हणून वैष्णवाचं म्हणायचं. वस्तुतः हा धर्म सर्वांचा आहे. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे. हा धर्म सर्वांकरता आहे, परंतु वैष्णव याला धारण करतात, अथवा जे धारण करतात त्यांना वैष्णव म्हणतात. हा धर्म संचित जाळतो आणि इतर धर्म संचित वाढवतात. मी तुम्हाला विचारतो, संचित जाळणारा धर्म पाहिजे का संचित वाढवणारा? जाळणारा पाहिजे, वाढवणारा नको. कारण वाढला का तो आपला जन्माला कारण होत असतो. मग किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. मग लक्ष 84 ना चुके फेरा, तो फेरे टाकतो. आतापर्यंत आपण मुक्त झालो नाहीत याचा अर्थच असा आहे की त्यानं आपले एवढे जन्म दिलेत.
आणि आता पुढे सुद्धा किती दिले सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संचित संपलं का थोडं का पुढं तुझं काढायचं तर प्रार्थ असतं. म्हणून वैष्णवांचा धर्म प्रत्येकानं धारण करण्यायोग्य आहे. का तर जळते संचित, संचित जळतं. त्या धर्मानं संचित जळतं. लक्षात ठेवा, धर्म जाळतो नाही, जळतं. त्याच्याकरता काही करावं लागतं असं नाही. या धर्माचं आचरण केलं का संचित राहतच नाही. विठ्ठल विठ्ठल जळतो, जाळतो नाही. प्रयत्न करावे लागत नाही, फक्त धर्माचं आचरण करावं लागतं. बस संपलं. जळते संचित आयशी आहे धर्मनीत. आणि म्हणून कलियुगातल्या प्रत्येक मानवानं हे करायला पाहिजे. हे काय? या धर्माचं आचरण. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ इतर धर्माचं सोडायला पाहिजे असा अर्थ नाही. राहू द्या, पण ते राहत असताना जसे ठेवले पाहिजे तसेच ठेवायचे. म्हणजे काय करावं? कोणत्याही धर्माचं आचरण करत असताना निष्कामतेनं करावं. म्हणजे त्या धर्माच्या बुडाशी कामना धरू नये. म्हणून फळीलाग काय सांडून दे कर्मे करावे हा चांग निरोप माझा. सांगत जा मला पोट पडते. माझा निरोप आहे कशी कर्म करा. फळाची अभिलाषा धरू नका. म्हणजे कर्तृत्व आणि फलस्वाद या दुनियात टाकून करा. विठ्ठल विठ्ठल या धर्माच्या बुडाशी ही सुद्धा बाजू ध्यान ठेवा. सकामता करायची नाही. कारण भक्ती योग कसा आहे? निर्हेतुका भक्ती. भक्ती होते केव्हा? निर्हेतुक केली तर. ते स्वरूपच आहे निर्हेतुका भक्ती. भक्तीत हेतू नसतो आणि हेतू जर धरतो ती भक्ती नसते. विठ्ठल विठ्ठल पण अलीकडे असं आहे, हा धर्म सुद्धा माणसं हेतून धारण करतात. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय हा भक्ती प्रधान संप्रदाय आहे. आणि ती भक्ती कशी असायला हवी? निर्हेतू भक्ती असायला हवी. पण बहुतेक भक्ती अलीकडे सदेतुक केली जाते. विठ्ठल विठ्ठल टाळ वाजवणारा सुद्धा फुकट मिळत नाही. हो अशी क्षेत्रीच गोष्टी मोठी. टाळकरी सुद्धा बोलाने आणावं लागतात, त्याशिवाय येतच नाहीत. गाणारे वाजवत सोडून द्या. विनेकरी विना वाजणारे ते सुद्धा भरून पैसे मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल.